नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर तुम्ही बघू शकता याचा जो व्हिडिओ आहे मी आधीच पोस्ट केलेला आहे, बटर पेपर कसं तयार करायचा। तर याच्या आधीचा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघू शकता। तर तुम्ही मी पूर्ण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये दाखवलेला आहे कसं करायचं आहे बटर पेपर घरच्या घरी। इझी पद्धत एकदम। आपल्या घरामध्ये भरपूर बुक मुलांचे पडलेले असतात, त्याच्यात थोडे पेजेस पण असतात, ते ड्रॉइंगची घेऊ शकता तुम्ही बुक। तर असा बाहेर मार्केटमध्ये पण पेपर भेटतो, त्याच्याने तुम्ही बनवू शकता। याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा, म्हणजे तुम्ही बटर पेपर बाहेरून मार्केटमधून विकत घेणारच नाही। तर हे झालं आपलं बटर पेपर तयार झालेला आहे घरच्या घरी इझी पद्धतीनं। तर आता मी याच्यामध्ये याचा वापर कसं केलेला आहे ते तसं दाखवते मी तुम्हाला। तर हा पेपर जो आहे मी माझ्या कुकरच्या हिसाबाने मी कट करून घेतलेला आहे इथं, आणि त्याला ऑइल लावून घेतलेला आहे। एक 2 मिनटं 3 मिनटाच्या नंतर ते लगेच ऑब्झर्व करून घेतं पेपरमध्ये ऑइल। तर लगेचच मी बनवायला घेतलेलं आहे, ठेवलेलं नाही आहे इथं। तर तुम्ही बघू शकता मी इथे मेरी बिस्किट घेतलेला आहे, ओरिओ बिस्किट घेतलेला आहे, बोरबॉन बिस्किट घेतलेला आहे। तर तुम्ही इथं बघू शकता एक बाउल घेतलेला आहे, आणि बोरबॉन बिस्किट आणि मेरी बिस्किट आणि आपले ओरिओ बिस्किट हे मी इथं टाकून घेतलेले आहे। मेरी बिस्किट आपल्याला थोडे कमीच टाकून घ्यायचे आहेत, जास्ती टाकलं तर त्याचा कलर व्हाईट होतो केकचा, म्हणून ब्राउनिश कलर पाहिजे म्हणून मी थोडे कमी टाकून घेतलेले आहेत केक बनवण्यासाठी। तर एकदम सोपी आणि इझी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे। माझ्याही आयुष्यामधला मी पहिला केक बनवत आहे आत्ता या आयुष्याच्या या पदावर आल्यावर। तर हा माझ्यासाठी नवीन असणार आहे। प्रत्येक टिप्स तुमच्यासाठी मी प्रत्येक जे काही आहे मी तुम्हाला शेअर करणार आहे। प्रत्येक टिप्स माझ्यासाठी नवीन असणार आहेत, पण मी केअरफुल्ली इझिली सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। कारण हा केक जो बनवलेला होता खूप सुंदर आणि छान झाला होता, कोणतेही मार्केटमधले केमिकल न वापरता। तर तुम्ही बघू शकता इथं छान असं बारीक मी करून घेतलेले आहेत तुकडे त्याचे, आणि मिक्सरमध्ये टाकून घेत आहे। मिक्सरमध्ये त्याला छान बारीक एकदम फाईन फेस्ट करून घेण्यापेक्षा थोडं जाड ठेवलं तर मला वाटतं छान केक बनेल अजून थोडा। तर मी इथं वाटून घेतलेलं आहे। थोडं मेरी बिस्किटमधले मेरी बिस्किट जे आहे कडक असतो म्हणून त्याचे मिक्सरमध्ये बरोबर काप झाले नव्हते, तर थोडंसं मी त्याला चाळणीने चाळून पण घेतलेलं आहे, आणि थोडे मेरी बिस्किट परत एकदा मी ग्राइंड करून घेतलेलं आहे। सर्व या बाउलमध्ये काढून घेऊन चाळून घेतलेलं आहे। तर आता तुम्ही बघू शकता एवढे जास्त काही मोठे नाहीत मेरी बिस्किटचे जे गाठी आहेत ते। तर मी हे त्याच्यामध्ये परत रीट करून घेतलेला आहे। तर या पद्धतीचे आपल्याला वाटून घ्यायचे आहे, तुम्ही बघू शकता। तर हा आयुष्याचा पहिला केक असल्यामुळं मी तुम्हाला प्रत्येक बारीकाईनं प्रत्येक गोष्ट समजून नीट व्यवस्थित सांगणार आहे। तर लक्ष देऊन तुम्हीही नीट बघा आणि ऐकून घ्या, तर तुम्हालाही हा इझी बनवता येईल घरच्या घरी। तर भीती असते ना बघा माणसाला, काहीतरी आपण नवीन ट्राय करतो तर मनात खूप भीती असते। प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये बघून आपण बघून ऐकून आपण व्यवस्थित त्याची रीत बघूनच आपण करायला घेतो, पद्धत जी आहे त्याची बघून आपण करायला घेतो। तर त्यासाठी प्रत्येक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत पहा, आणि व्हिडिओ आवडल्यास एक नक्की लाईक करा। तर तुम्ही बघू शकता तेवढ्याशा मेरी बिस्किटमध्ये मला पूर्ण हा जो कप आहे ना पूर्ण तेवढं दूध लागलेलं आहे, आणि वरती मी परत अजून अर्धा कप घालून घेतलेला आहे। म्हणजे तुम्ही समजू शकता पूर्ण टोटल जे आहे मला पाऊण ग्लास दूध लागलेला आहे। एक पाणी प्यायचा ग्लास असतो ना त्या ग्लासने पाऊण ग्लास दूध मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। थोडंसं बेकिंग सोडा घालून घेतलेला आहे, फक्त बेकिंग सोडा वापरलेला आहे, आणि मीठ टाकून घ्यायचं आहे। तर खूप छान, दुसरं काही आपल्याला केमिकल मिक्स करायची गरज नाही। हा कप मी दाखवत आहे, या कपनी मी 1.5 कप पूर्ण मी दूध लागलेलं आहे त्याला, कारण बिस्किट जे आहे नंतर ऑब्झर्व करतो त्याला दुधाला, आणि थोडंसं सॉफ्टनेस येतो त्याच्यामध्ये। तर इथं तुम्ही बघू शकता मी पूर्ण काळजीपूर्वक त्याला चिटकू नये बटर पेपर जे घरी तयार करून घेतलेला आहे त्यासाठी मी परत एकदा त्याला लावून घेत आहे। तर मी प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर पण करत आहे, कारण तुम्हाला करते वेळेस कोणतेही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून पूर्ण केअरफुल्ली सगळे सविस्तार गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे,
एक्सप्लेन करत आहे, तर तुम्हीही नीट काळजीपूर्वक व्यवस्थित नीट व्हिडिओ ऐकून घ्या. आणि तुम्ही जर आयुष्यामधला पहिला केक बनवत असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप फायद्याचा ठरणार आहे. आणि प्रत्येक टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहेत. तुम्ही बघू शकता मी किती व्यवस्थित त्याला मध्ये पेपर लावून घेतलेला आहे. थोडा पेपर जे आहे मोठा कट केला होता, कारण केक जो आहे मला थोडा मोठा बनवायचा होता, पण भीती पोटी मी त्याला थोडंसं कमी प्रमाणात बनवत आहे, कारण पहिल्यांदा बनवत आहे तर भीती तर असणारच आहे मनामध्ये. तर हा केक व्यवस्थित झाला होता म्हणूनच मी तुमच्यासोबत पूर्ण डिटेलसहित व्हिडिओ शेअर करत आहे. सोबतच टेस्टीसुद्धा झाला होता. मिक्स करून ठेवलेला डो बटर पेपरमध्ये मी लगेचच त्याला घालून घेतलेला आहे. आपल्या कुकरचा वरचा जो लावायचा ढक्कन आहे त्याची शिट्टी काढून लावायची आहे. इथं मला जी एक चूक झालेली आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छिते मंडळी. तर कुकरमध्ये कधीही केक बनवताना आपण कुकरचं जे वरची शिट्टी आहे त्याला बंद करून ठेवायची नाही आहे. तर इथं ही माझ्याकडून चूक झालेली होती. तर सविस्तार मी तुम्हाला सगळं मी सांगत आहे. इथं माझी चूक एक झालेली आहे की मी याला कुकरला बंद करून एक 40 मिनिट त्याला स्लो गॅसवर शिजून घेतलेला आहे कुकरला केकला आपल्या. तर तुम्ही बघू शकता हा 40 मिनिट पूर्ण कुकरवरती शिट्टी असल्यामुळे थोडंसं पाणी जे आहे केकमध्ये उतरलेलं आहे, तरी पण हरकत नाही. खूप छान केक झालेला होता. पुढे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर इथं मी खाली जे तवा ठेवलेला आहे ना, तो तवा मी थोडा हीट करून घेतलेला होता. तुमच्या लक्षात आलं असेल की लीडची शिट्टी जी आहे काढून आपल्याला कुकरला बंद करून घ्यायचं आहे. तर इथं मी एक चॉकलेट घेतलेला आहे आणि त्याला एक काचेच्या बाउलमध्ये मी त्याला मेल्ट करण्यासाठी हीटिंग केलेल्या पाण्यामध्ये तो बाउल जो आहे ठेवून घेतलेला आहे आणि थोडंसं त्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं मी मेल्ट करून घेतलेलं आहे. आणि थोडंसं पातळ करून घ्यायचं असेल तर तुम्ही बटर घालू शकता मध्ये, किंवा मी इथं तूप टाकून घेतलेलं आहे. तूपही टाकून घेऊ शकता, खूप छान फ्लेवर येतो केकमध्ये. तर मी इथं तूप टाकून छान असं मेल्ट करून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे, थोडंसं हलवून घ्यायचं आहे त्याला. तर हे माझं चॉकलेटची जे प्रोसिजर होती ते कंप्लीट झालेली आहे. आता वळूया आपलं कुकरमध्ये बेक झालेला केक बघूया. लीड जो होता कुकरचा तो मी काढून घेतलेला आहे, म्हणजे कुकरचं ढक्कन मी काढून घेतलेला आहे. आणि याला एक कांडी घेऊन चेक करत आहे की हा केक बघा तुम्ही दाखवते, केक अजिबात या कांडीला लागलेला नाही. म्हणजे हा केक आता एकदम रेडी झालेला आहे, तयार झालेला आहे. सीटी लावल्यामुळे काय झालेलं आहे मी तुम्हाला सांगते. हे जे व्हाईट दिसत आहे ना केकच्या वरती, फक्त पाण्याचे थेंब आल्यामुळे थोडंसं ओलं झालेलं आहे. तर मी याच्यामध्ये होल मारून घेतलेले आहे, गोडपणा त्याच्यामध्ये आतमध्ये केकमध्ये उतरावं म्हणून थोडंसं मी त्याला चाकूने सुद्धा मोठे मोठे होल करून घेत आहे केकमध्ये. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि कलर पण खूप जबरदस्त आलेला आहे केकला आपल्या. तर एकदा केलं ना आपल्याला कॉन्फिडन्स पण येतो करायचा आणि त्याचे काही चूक जे आहेत आपल्याला त्याच्यामधले कळते आणि पुन्हा आपल्याला करायला थोडं इझी होतं केक. तर मी भरपूर असं त्याला हे करून घेतलेलं आहे आणि इथे एक ताट ठेवलेलं आहे उलटं करून. तर त्याच प्लेटवर मी काढून घेत आहे कुकरमधला केक. तर तुम्ही बघू शकता हा जो बटर पेपर मी बनवलेला होता किती सुंदर आणि किती मस्त असं झालेला आहे ना, एकदम सुटसुटीत आहे. आता सध्याला तो एकदम चिटकून बसलेला नाही अजिबात केकला कुठंही, इझिली असं रिमूव्ह होत आहे त्याला. मी तुम्हाला काय सांगू, खूप छान वाटत आहे मला तर की एवढा मस्त. मी बाहेरून आणायचा विचार करत होते, तर मी विचार केला की का नाही आपण ट्राय करायला काय हरकत आहे. तर किती सुंदर इझिली रिमूव्ह झालेला आहे आणि केकही बघू शकता खूप सुंदर गोड दिसत आहे. मला तर प्रचंड आवडलेला आहे हा केक. कलरफुल पण आहे आणि मला दुसऱ्यांदा करायलाही थोडंसं हिंमत भेटले. थोडंसं 100% म्हणायला हरकत नाही, असं मला खूप काही करायला येतं, पण हा केक मी पहिल्यांदा बनवलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तसं त्या पद्धतीनं जसं मी पहिल्यांदा बनवत आहे तर खूप सारे त्याच्यामध्ये ट्रिक आपल्याला माहिती पडतात. बघू शकता सॉफ्टनेस किती आहे त्याच्यामध्ये. मी बिलकुल काहीच वापरलेलं नाही त्याच्यामध्ये. खूप सुंदर असं केक तयार झालेला आहे. तर तुम्हीही घरामध्ये असं बनवू शकता म्हणून मी तुम्हाला काही टिप्स भेटतील म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करत आहे. आणि खूप चवीला पण अप्रतिम लागत होता.
दुसऱ्या केकची रेसिपी ही तुम्हाला लवकरच बघायला भेटेल, कारण ना मंडळी, एकदा केलं ना आपल्याला कॉन्फिडन्स येतं आणि मजा येते करायला पण. तुम्ही याचा कलर बघू शकता, किती जबरदस्त भयंकर आलेला आहे. फ्लफीनेस पण खूप आहे त्याच्यामध्ये. आणि क्रीम जे आहे आता वरती टाकून घेऊया. तर लवकरच मी दुसरी ही रेसिपी तुम्हाला अपलोड करणार आहे, कारण मला केक जे आहे प्रचंड माझ्या मुलांना आवडतो आणि मलाही आवडतो. तर रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नवीन नवीन रेसिपी इझी पद्धतीनं मी तुम्हाला छान समजून सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला ते मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. थोडंसं मी इथं व्हिडिओ फास्ट केलेला आहे. कॅडबरी थोडंसं खिसून घेतलेलं होतं वरतून त्याला थोडंसं डेकोरेट करण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता, बाहेर आपण 300-500 रुपये खर्चून केक आणण्यापेक्षा आपल्या घरी बड्डे असलं तर आपण पण असं मुलांना घरच्या घरी केक बनवून खुश करू शकतो. आपल्यालाही एवढं काही अवघड नाही आहे केक बनवण्याचं. कोणतेही केमिकल प्रोसिजर याच्यामध्ये वापरलेले नाहीत. एकदम घरामधल्या साहित्यामध्ये मी केक बनवून दाखवलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मंडळी, नक्की तुम्ही न चुकता मला कमेंट करून कळवा आणि एक लाईक नक्की करा. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर डेकोरेट केल्यावर दिसत आहे हा केक. तर प्रचंड मला तर आवडलेला आहे. आणि आता याचे कट करून घेऊया, पीसेस करून घेऊया. पीसेस करून घेतल्यावर मी तुम्हाला याचं जे फ्लफीनेस आहे आतमध्ये, त्याच्यामध्ये सॉफ्टनेस आहे केकमध्ये, ते मी तुम्हाला दाखवते. इथं तुम्ही बघू शकता, मी इथं इनो वगैरे वापरलेला नाही, तरी किती सुंदर याचा कलर पण बघू शकता. याच्यामध्ये जे सॉफ्टनेस आहे ते बघू शकता. परत भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करून घ्या आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.